हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आपण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी या ग्रंथाला सुरुवात करणार आहोत. तर याची पार्श्वभूमी आपण पाहूया. भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय 700 श्लोक आहेत. हा महाभारत अशा मोठ्या ग्रंथाचा एक छोटासा मधला पार्ट आहे. तर भगवद्गीता ग्रंथ का, कधी, कोणासाठी सुरू झाला किंवा कुणी कुणाला सांगितला, कशासाठी सांगितला, हे आपण सर्व या आजच्या प्रवचनामध्ये पाहणार आहोत. तर पार्श्वभूमी अशी आहे की या कलियुगापर्यंतच्या, म्हणजे कलियुगाला जिथपर्यंत सुरुवात झाली त्यापर्यंतच्या घटना महाभारतामध्ये दिलेल्या आहेत, है ना. कलियुगाला आता एकूण 5000 वर्ष झाली. जेव्हा कृष्ण निघून गेले इथून पृथ्वीतलावरून, तर 5000 वर्षापूर्वी निघून गेले. तर तिथपर्यंतच्या घटना सर्व कशामध्ये दिलेल्या आहेत? महाभारतामध्ये दिलेल्या आहेत. आपल्याला माहीत आहे की धृतराष्ट्र आणि पांडू असे 2 भाऊ होते. धृतराष्ट्र हे आंधळे असल्यामुळे पांडू त्यांचा लहान भाऊ, त्यांना राज्य देण्यात आलं होतं आणि त्यांची पांडूची पुत्र होती, धृतराष्ट्राची परत पुत्र होती. पण पांडू काही कारणामुळे त्यांची मृत्यू होते. तर मग राज्य त्यांच्या मुलांकडे यायला पाहिजे होतं. तोपर्यंत मुलं मोठी होईपर्यंत राज्य दिलं जातं कोणाला? धृतराष्ट्राला दिलं जातं. आणि मग नंतर धृतराष्ट्रांची जी वृत्ती आहे, लोभाची वृत्ती आहे, तर ते काय विचार करतात की हे राज्य माझ्याच मुलांना मिळालं पाहिजे. जरी नियमानं नाही मिळालं तर आम्ही काय करू, फसवून हे राज्य आम्ही प्राप्त करू किंवा समोरच्याची हत्या करून आम्ही हे राज्य प्राप्त करू. तर द्रोणाचार्य जे आहेत त्यांनी काय केलं की पांडूच्या पुत्रांनाही आणि धृतराष्ट्र पुत्रांनाही ते युद्धामध्ये, विद्येमध्ये अनेक विद्या त्यांनी शिकवल्या. याच्यामध्ये त्यांनी त्यांना निष्णात बनवलं, शक्तिवान बरेच शक्ती त्यांना प्रदान केल्या. द्रोणाचार्यांनी दोन्ही पुत्रांना, राजपुत्रांनाही ट्रेनिंग दिली किंवा हे शिक्षण त्यांनी दिलं. आणि जो धृतराष्ट्रांचा मोठा पुत्र आहे दुर्योधन, त्यांनी धृतराष्ट्राच्या संमतीनेच ह्या पांडुपुत्रांना संपवण्याचे अनेक कट रचले, अनेक प्रकारे त्यांना मारण्याचा प्रयत्न वगैरे केला. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी महाभारतामध्ये श्रीकृष्ण हे कोणी ऐतिहासिक व्यक्ती किंवा राजा असे नाही आहे, तर श्रीकृष्ण हे मूळ भगवंत आहेत. आणि भगवद्गीतेचं ध्येय पण काय आहे? श्रीकृष्णच आहेत. आणि भगवद्गीता श्रीकृष्णाला प्राप्त करण्यासाठीच दिलेली आहे. तर हे कसं आपण समजू शकतो? कारण बऱ्याच जे इंग्लिश अनुवादक आहेत त्यांनी काय केलेलं आहे की भगवद्गीतेमधून, त्यांची जर भगवद्गीता वाचली तर आपण श्रीकृष्णापासून दूर जातो. त्याच्यामध्ये फक्त याच्यातून हे शिकायचं, त्याच्यातून ते शिकायचं. हो, ह्या घटनेपासून आपल्याला शिकायचं तर भरपूर काही आहे, परंतु हे असं नाही आहे की घटना घडलेली नाही आहे किंवा हे फक्त कल्पना आहे वगैरे. तर ह्या सत्य घटना आहेत आणि श्रीकृष्ण हे स्वयं पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, जे धर्माची बाजू घेतात याच्यामध्ये. तर आणि श्रीकृष्णांचा काय संबंध आहे? तर श्रीकृष्ण नातेवाईक म्हणून हे कोण आहेत? कुंती महाराणीचे. कुंती जी पांडूंची आई आहे, पांडुपुत्रांची आई आहे, पांडूची पत्नी. तर ती श्रीकृष्णाची आत्या आहे, म्हणजे वसुदेवांची बहीण. आणि वसुदेवांची बहीण, तिला कुंतीभोज नावाच्या राजाने दत्तक घेतलं होतं, है ना. शूरसेन जो राजा होता त्यांची ती पुत्री. तर कुंतीभोज नावाच्या राजाने काय केलं होतं? दत्तक घेतल्यामुळे त्यांना कुंती असं नाव आहे. त्यांचं नाव प्रिथा पण असं नाव आहे. तर कृष्णाची ती आत्या आहे. ओके. आणि आपल्याला माहीत आहे की परत द्रौपदीचं वस्त्रहरण वगैरे होतं, त्यामुळे त्याच्यामध्ये पण श्रीकृष्णाने हस्तक्षेप केली आणि श्रीकृष्णाने द्रौपदीची लाज राखली. आणि पांडूंना काय करण्यात आलं? द्यूतक्रीडेमध्ये किंवा त्या चौरस जे काय ते खेळण्यामध्ये, त्या क्रीडेमध्ये त्यांना फसवून हरवण्यात आलं, है ना. आणि त्यांचं सगळं राज्य छीनून त्यांना 13 वर्ष वनवासात पाठवलं. 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास, म्हणजे कुणाला कळणार नाही 1 वर्ष अशा ठिकाणी तुम्ही राहायचं. मग जेव्हा वनवासातून पांडव परत आले तर त्यांनी नियमानुसार आपलं राज्य मागितलं दुर्योधनाकडे की बाबा आम्हाला आमचं राज्य दे. दुर्योधन काय म्हणाला? राज्य तर सोडाच, मी सुईच्या टोकावर जेवढी जागा बसेल तेवढी पण जागा देणार नाही, असं दुर्योधन म्हणाला. आणि मग युद्धाचं ठरलं, बाबा युद्ध तर होणार आहे आता. मग काही राजांनी पांडूंची बाजू घेतली, काही राजांनी धृतराष्ट्रांच्या पुत्रांची बाजू घेतली.
तरी पण श्रीकृष्ण पुन्हा शांतीदूत म्हणून गेले की बाबा हे युद्ध थांबवा. त्यांना पांडूंची काय अशी इच्छा नव्हती सगळं राज्य द्यावं. अर्ध जरी राज्य दिलं तरी त्यांना चालत होतं. आणि एवढंच नाही, ते म्हणत आम्हाला फक्त 5 गावं द्या, 5 गाव किंवा 5 छोटी छोटी राज्य द्या, त्याच्यावरती आम्ही आमचं क्षत्रिय असल्यामुळे क्षत्रिय धर्म आम्ही आमचा पाळतो. पण दुर्योधन काय म्हणाला, सुईच्या टोकावर बसेल इतकी ही जागा मी देणार नाही. तर आणि या ठिकाणी महत्त्वाचं आहे की श्रीकृष्ण हे स्वतः भगवंत परमेश्वर असल्यामुळे, भगवंत असल्यामुळे ते कुठे डायरेक्ट लढले नाहीत. तर मग त्यांनी काय केलं की माझी हे सैनिक आहे, सैन्य आहे आणि स्वतः मी आहे, तर मग याचा वाटणी होईल, तर तुम्हाला जे पाहिजे तुम्ही घ्या. तर मग दुर्योधनाने काय केलं, ते म्हणाले मार्गदर्शन तुम्ही युद्ध तर करणार नाही, तर मार्गदर्शनाला मला काही गरज नाही, मार्गदर्शन मीच करतो स्वतःला मार्गदर्शन. त्यांनी काय केलं की कृष्णाचं सैन्य घेतलं आणि अर्जुनाने काय केलं की स्वतः कृष्णाला घेतलं, स्वतः कृष्णाचं मार्गदर्शनाला घेतलं आणि कृष्णाला घेतलं. त्यामुळे श्रीकृष्ण काय झाले, अर्जुनाचे सारथी झाले. आणि सध्या हे कुठेपर्यंत आलेलं आहे पूर्ण महाभारतामध्ये की आता युद्ध सुरू होणार आहे आणि श्रीकृष्ण सारथी आहेत, अर्जुन रथामध्ये बसलेले आहेत. युद्धभूमीवरती समोरची पार्टी आलेली आहे लढायला, कृष्ण पण तिथे रथ घेऊन गेलेले आहेत. आणि इथे आता अर्जुन गोंधळात पडलेला आहे, अर्जुन भक्त असल्यामुळे, की अरे मला पाहू त्या तरी कोण कोण आले लढायला. आणि मग इथून अर्जुनाचा गोंधळ सुटतो का, अरे उडतो, माझेच नातेवाईक आहेत, माझेच भाऊ भावंड आहेत, माझेच गुरु आहेत, माझेच आजोबा आहेत, सगळे माझ्यासोबत माझ्या विरुद्ध लढायला आलेले आहेत. मग एक भक्ताचं, एक वैष्णवाचं हृदय असल्यामुळे त्याच्या हृदयामध्ये दया करुणा जागी होते आणि तो मग युद्ध करायला नको म्हणतो. पण अर्जुन हे सर्व लोक धर्माच्या बाजूने होते, त्यामुळे कृष्णाने पण धर्माची बाजू घेतलेली आणि अधर्माची बाजू जी आहे दुर्योधन, त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी कृष्ण काय करतात, अर्जुनाला तयार करतात आणि सांगतात की बाबा तुला लढायचं आहे. का लढायचं आहे, कारण हे युद्ध तू जरी नाही लढला तरी ते होणार आहे, अधर्माच्या विरुद्ध हे युद्ध लढावंच लागेल. कारण गीतेमध्ये पुढे एक श्लोक येईल की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, की बाबा जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी येते, म्हणजे अधर्म वाढतो, त्यावेळी मी येतो आणि ह्या अधर्मी लोकांचा, अधर्माचा नाश करतो. तर ते म्हणाले अर्जुना की तू जर नाही लढलास तरी युद्ध होणार आहे, म्हणून तू काय कर, तू लढ आणि ह्याचे जे ग्लोरीज आहेत, याचा जो ग्लोरीजला आपण काय म्हणतो की बाबा याचे यश जे आहे ते काय कर, तू तुझ्याकडे घे, है ना, आणि तू का लढलं पाहिजे वगैरे कृष्ण याच्यामध्ये देत आहेत. तर ही गोष्ट मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली की श्रीकृष्ण या ठिकाणी काय आहेत, श्रीकृष्ण हेच गीतेचं लक्ष आहे आणि विषय वस्तूसुद्धा श्रीकृष्णच आहेत. श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, श्रीकृष्ण मूळ आहेत. आणि हे सर्व काही आपणाला या अर्जुन आणि कृष्णाच्या संवादातून कळणार आहे. कसं अर्जुन म्हणतो का लढू मी, कशासाठी, है ना, मग मी कोण आहे सुरू होतं, मग ह्या जगात मी का आलो, हे जग का बनवलं गेलं, कर्मयोग काय आहे, मग ज्ञानयोग काय आहे, ध्यानयोग काय आहे, भक्तियोग काय आहे, हे ब्रह्मांड काय आहे, कोणापासून सर्व काही येतं, तुम्हीच भगवंत कसे काय. कृष्ण म्हणतात मी भगवंत आहे, मग पुन्हा अर्जुन पण त्याला पुरावे देतात आणि मग विश्वरूप कृष्ण दाखवतात त्यामध्ये, है ना. तर अशा अनेक घटना या पूर्ण 45 मिनिटामध्ये, युद्धभूमीवरती फक्त 45 मिनिटामध्ये भगवंत आणि अर्जुनाचा हा संवाद आहे. त्याच्यामध्ये 700 श्लोक, 18 अध्याय, परत व्यासदेवाने त्याला सेपरेट केलेला आहे. तर ही अशी पार्श्वभूमी आहे. आणि इथून पुढे आपण मग श्रील प्रभुपाद भगवद्गीता जशी आहे तशी, ह्याला जशी आहे तशी का नाव देतात, कारण यामध्ये ही गुरुपरंपरेमधून आलेली भगवद्गीता आहे. यामध्ये कृष्ण बोलत आहेत आणि कृष्णाने जे बोललेलं आहे तेच गुरुपरंपरेमध्ये आचार्य काय करतात, ते टिकवून ठेवतात. आणि बरीच लोक काय करतात की इंटरप्रिटेशन म्हणजे मतांतर करतात. ते म्हणतात की आम्हाला असं वाटतंय, तसं वाटतंय, आणि त्यातला कृष्णच बाजूला काढतात, अर्जुन बाजूला काढतात आणि स्वतःलाच मध्ये ठेवतात आणि त्यानुसार ते विचार करतात. तर आपल्याला एक गुरुपरंपरेमधून ही भगवद्गीता ऐकायला मिळते आहे. तर भगवद्गीता जशी आहे तशी म्हणून याचं नाव दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये काही कुठला बदल करण्यात आलेला नाही आहे. आणि यामुळे दुसऱ्यांच्या जीवनामध्ये अनेक बदल घडलेले आहेत. बाकीच्या अशा भगवद्गीता आहेत की ज्याच्यामुळे श्रीकृष्णापासून आपल्याला ते दूर नेतात, अर्जुनापासून दूर नेतात आणि त्याच्यामध्ये मग हे सांगितले, ते सांगितले, बरंच काय काय ते आपलं मनगडंत बाते करत राहतात. परंतु भगवद्गीता जशी आहे तशी याचा प्रभाव आपण आज पाहू शकतो की पूर्ण जगभरामध्ये लोक हरे कृष्ण महामंत्रात जप करतात, कृष्णाची भक्ती करतात, जे प्रेम आहे भगवंतावरचं तेच प्राप्त करत आहेत.
तर सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला दररोज भगवद्गीतेवरती सिक्वेन्शियली प्रत्येक श्लोकावरती आपण याच्यामध्ये चर्चा करणार आहोत. आणि कोणाचे काही क्वेश्चन कमेंट असतील तर आपण खाली देऊ शकता. हरे कृष्ण.